हा माझा संडे व्लॉग आहे आणि सुट्टी असल्यामुळे मी काय काय बनवले ते तुम्ही पाहालाच. पण संकष्टी असल्यामुळे मोदक बनवलेत आणि ते सुद्धा थोडी जास्त क्वांटिटीमध्ये. सोबतच ना मी केळफुलाचे कटलेटसुद्धा बनवलेले आहेत आणि ह्याची रेसिपी ना मी आधीसुद्धा यूट्यूबला बऱ्याच वेळा शेअर केलेली आहे. छानपैकी मोदक देवाला दाखवले आणि ह्या जेवणाबरोबरच ना टोमॅटो सारसुद्धा बनवलेला मी. सकाळी ब्रेकफास्टसाठी मी मिनी पिझ्झा बनवले, ते सुद्धा ब्रेडवरती चीज, कॉर्न आणि पेरी पेरी मसाला टाकून. काय भारी लागत होते आणि अगदी क्रिस्पी झाले होते. तुम्ही आवाजही ऐकला असणार. मग नाश्ता वगैरे करून मी लागली जेवणाच्या सुरुवातीला. पुन्हा आज आहे संडे. संडेच्या दिवशी मी आज व्हेज जेवण बनवणार आहे. व्हेजमध्ये काय काय बनवणार आहे? काळ्या वाटाण्याची उसळ, त्याचबरोबर वडे. काळ्या वाटाण्याच्या उसळीमध्ये मी टाकणार आहे केळफूळ. केळफूळ हे जे साफ करायला खूप अवघड असतं, तर केळफुळाचे कटलेट आहेत आणि काळ्या वाटाण्यामध्ये टाकून उसळसुद्धा बनवणार आहे. खूप छान लागते, अगदी भारी लागते. वाटणामध्ये बनवणार आहे आणि ही केळफुळाची मी साफ केलेली आहे आणि संकष्टी असल्यामुळे बनणार आहे मोदक. त्याचबरोबर टोमॅटोचा सार आहे, रायता वगैरे असेल, बुंदी रायता. चला जेवण झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते मेनू आजचा. बाय. मी दाखवलेला केळीचा खोपा होता ना, त्याच्यामध्ये ही अशी फुलं असतात. त्यातला ना फुलांमधला फक्त एक तांबूससारखा एक धागा असतो, कडक असतो, तो खेचायचा आणि एक ट्रान्सपरंट अशी पाकळी असते स्टार्टिंगला एकदम व्हाईट कलरची, तीसुद्धा काढायची. त्याच्यामुळे ना भाजी किंवा कटलेट वगैरे कडू होऊ शकतात. ते काढून टाकले की भाजी पूर्ण साफ होऊन जाते. थोडासा वेळ लागतो. त्याच्यानंतर मी ना मोदकाचं सारण बनवून घेतलं. वेलची पूड वगैरे टाकली, गूळ वगैरे टाकलं आणि खसखस टाकली. मी साधंच ड्रायफ्रूट्स वगैरे टाकले नव्हते. आणि मग मोदकाचं सारण साईडला मी करून ठेवलं थंड होण्यासाठी. तोपर्यंत इथे मी टोमॅटो साराला फोडणी देते. कढईमध्येच मोहरी जिरं टाकलं, हिंग टाकलं आणि मी जे वाटण बनवते ना रेग्युलरप्रमाणेच, कांदा, ओल्या खोबऱ्याचं जिरं टाकून, मिरची वगैरे टाकून ते आणि चेरी मिरची, कढीपत्ता टाकलेला आहे. मस्तपैकी फोडणी बसवली. ह्याचीसुद्धा मी रेसिपी आधीसुद्धा शेअर केलेली आहे, म्हणून आत्ता मी एकदम शॉर्टमध्ये दाखवते. त्याच्या आधी ना 3-4 टोमॅटोंना कट मारून मी 2-3 शिट्यांमध्ये मस्तपैकी टोमॅटो उकडून घेतलेले आहेत आणि त्यांना मिक्सरमधून ग्राइंड केलेलं आहे आणि गाळून साईडला ठेवलेलं आहे. तर वाटणामध्ये थोडीशी हळद, धना पावडर आणि लाल तिखट टाकलेलं आहे. मिक्स करून घेतलं आहे आणि आता जे वाटण होतं ना, म्हणजे मिक्सरला थोडंफार वाटण लागलेलं, त्याच्यामध्ये सुद्धा मी पाणी टाकलेलं आहे. ते मिक्स करून घेतलेलं आहे. गाळलेली जी टोमॅटो प्युरी आहे ना, तीसुद्धा आता वाटणामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. खूप सिम्पल असं आहे. थंडीतून तर मी आठवड्याला बनवते, कारण की खूप टेन्शन असतं भातावरती काय बनवायचं. तर चवीनुसार मीठ टाकले, थोडीशी ना साखर टाकले आणि टोमॅटो सार रेडी झालेलं आहे. वरतून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि किती मस्त असाच पिऊ शकतो आपण. तर या टोमॅटो साराला तर मी साईडला ठेवून देते आणि त्याच कढईमध्ये मी फोडणी देते काळ्या वाटाण्याच्या उसळीला. तेलामध्ये थोडी मोहरी आणि हिंग टाकलेले आहे. जसं मी काळं वाटण जे मी बनवते ना रेग्युलर भाजींसाठी, उसळींसाठी, तेच आहे सुक्या खोबऱ्याचं. ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी थोडेफार सुके मसाले टाकणार. त्याच्यामध्ये लाल तिखट म्हणजे काश्मीरी मिर्च, हळद, धने पावडर आणि थोडंसं तिखट, कारण की वाटणामध्ये मी काळी मिरी घेतलेली आहे, म्हणून मी लाल तिखट आहे ना ते खूप कमी वापरलेलं आहे. सर्व काही मिक्स केल्यानंतर आता इथे काळे वाटाणे मी शिजवून घेतलेले. त्यासोबत ना केळफुलाची जी भाजी होती ना, तीसुद्धा कट करून मी उकडूनच घेतलेली आणि वाटाणे अगदी नरम शिजलेले आहेत. त्यांनासुद्धा वाटणामध्ये मिक्स केलेलं आहे आणि आता मी वरतून पुन्हा पाणी थोडंसं ॲड करणार. ही भाजी मला रस्सेवाली पाहिजे, म्हणजे वडे बनवणार आहे ना, त्यासोबत खाण्यासाठी डिप करून खाण्यासाठी पाहिजे ना, म्हणून मी एवढं पाणी टाकलेलं आहे. वरतून आता मी टाकणार चवीनुसार मीठ. भाजीला अगदी 3-4 मिनटासाठी खळखळून ना आता उकळी आणून घेणार. तोपर्यंत इथे मी पीठसुद्धा वाफून घेतलं होतं, जे मोदकांचं आहे ते. भाकरीचंच पीठ यूज केलेलं आहे आज मी. आणि मोदकांच्या पाऱ्या फटाफट, म्हणजे मोदकं पटापट व्हावेत ना, म्हणून मी एक मोठीशी भाकरी लाटली आणि त्याच्या पुऱ्या केल्या आणि पुऱ्या करून मग फटाफट त्याच्यामध्ये सारण भरत गेली. कळ्या पाडल्या आणि मोदक रेडी झाले. इथे माझं व्यवस्थित शूटमध्ये आलं नाही आहे. नेक्स्ट टाईमला नक्कीच, म्हणजे मला एवढा काही खास जमतही नाही, पण त्यातल्या त्यात मी ट्राय करते. तर इथे मोदक झालेला आहे, म्हणजे हाताने दाबत त्या एकदम कळ्या काढते मी. अशी मोठीशी भाकरी लाटून त्याच्यात छोट्या छोट्या पुऱ्या करून ना पटापट मोदक होतात आणि वळायलाही मला इझी होतं.
थोडं शूट आहे त्याच्यामुळे मागे पुढे होतं आहे. तर इथे बघा मी पुन्हा प्रयत्न करते व्हिडिओमध्ये दाखवण्याचा, पण व्हिडिओमध्ये व्यवस्थित आलंच नाही आणि माझा मोदकसुद्धा तयार झाला. आणि जरा आज जास्तीचेच मोदक बनवलेले आहेत. मोदक रेडी होत आहेत. बाप्पासाठी. आणि केळफुलाची भाजी तर घरात खाल्ली जात नाही, तर कटलेट नक्कीच खाल्ले जाणार. आणि आता हे मी बनवते. चला कशा प्रकारे बनवणार आहे ते सुद्धा तुमच्यासोबत केळफुलाच्या कटलेटची रेसिपी शेअर करते मी. कारण की त्याच्यामध्ये थोडंसं ना मी रताळा सुद्धा टाकणार आहे बटाट्याच्या जागी. आणला आहे रताळ तर टाकते. मोदकाला चीर पडू नये किंवा फाटू नये म्हणून ना मी पाण्यातून डीप करून मग मोदक चाळणीत ठेवते. त्याच्यामुळे सफेसुद्धा दिसत नाहीत. तर ही ट्रिक तुम्हीसुद्धा ट्राय करत असणार नक्कीच. तर इथे माझे सगळे मोदक झालेले आहेत. आता मी वाफवून घेणार. आणि हे मोदक थोडे ओलसर असतात ना, म्हणून मग त्यांच्या टोकाला म्हणजे वरच्या भागाला ना केसरसुद्धा व्यवस्थितपणे चिटकून जातो. आणि केसर जे वाफवल्यानंतर केसरचा कलर जो टोकाला छान केशरी कलर दिसतो ना, तो खूप भारी वाटतो. गरम गरम वाफळत्या मोदकावरती फक्त तूप टाकायचं आणि मस्तपैकी खाऊन टाकायचं. बापाला आधी दाखवायचं, नंतरच खायचं. तर इथे आता मी मोदक वाफून घेते. आता पुढील तयारी केळफुलाच्या कटलेटची. तर त्यासाठी मी एक छोटी वाटी चण्याची डाळ भिजत टाकली होती सकाळीच. ती मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे. आणि आता त्याच्यामध्ये 4-5 लसणीच्या पाकळ्या, 1-1.5 हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं हे थोडंसं पाणी टाकून वाटण करून घेणार. सोबतच ना केळफुलं आहेत ना, त्यांना मी बारीक बारीक कट करून 5 मिनिटासाठी उकडून घेतलं होतं. थोडंसं मीठ आहे ना, ते 5 मिनिटं उकडून घेतल्यामुळे त्याला थोडासा चीक असतो, तो निघून जातो. आता इथे वाटण तयार झालेलं आहे, ते सुद्धा मी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि आता 2 फोडी रताळ्याच्या मी उकडून घेतलेल्या आहेत, त्या ग्रेड करून घेणार आहे. ह्या जागी आपण बटाटासुद्धा वापरू शकतो, पण माझ्याकडे काय आहे ना, रताळं आणलंच होतं, त्यामुळे मी ते उकडून घेतलेलं आहे. त्याचबरोबर रताळंसुद्धा. आणि पूर्णपणे हेल्दी असे कटलेट रेडी होणार आहेत. या कटलेटमध्ये ना चण्याच्या डाळीचं वाटण वापरलेलं आहे, म्हणून कोणतंही पीठ मी इथे यूज करणार नाही आहे. रताळं ग्रेड करून झालेलं आहे. आता जे केळफुलाची जे उकडून घेतलेलं होतं ना केळफूल, ते सुद्धा मी हाताने अगदी पाणी दाबून काढणार आहे त्याचं. आणि या मिश्रणामध्ये ऑलरेडी पाणी सुटलेलंच आहे, त्याच्यामुळे मी पाण्याचा वापर अजिबात करणार नाही ह्याच्यामध्ये. आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे काही बेसिक मसाले, ज्याच्यामध्ये आली हळद, धने पावडर, थोडीशी काश्मीरी मिर्च टाकणार आहे, चवीनुसार मीठ आणि चाट मसाला. हे सर्व टाकल्यानंतर हाताने पुन्हा एकदा मिक्स करून घेणार. आणि असा लांबडा असा रोल करून घेणार आहे, जसं आपण कोथिंबीरचा रोल करतो ना, तसा करून घेणार आहे. कारण की हे सर्व ना रोल 2 असे माझे रोल झालेले आहेत लांबडे, आणि त्यांना हाताने व्यवस्थितपणे शेप दिलेला आहे. तर आता जे मी मोदक वाफवून घेतलेलं त्याच चाळणीमध्ये मी आता हे वाफवून घेणार आहे. तर इथे माझे मोदकसुद्धा झालेले आहेत. आणि आता थंड झाल्यानंतर मी साईडला आहेत ना, ते थंड झाल्यानंतर अगदी सहजरित्या निघतात. आता त्याच चाळणीमध्ये मी जे केळफुलाचे कटलेट रेडी केलेले आहेत ना, म्हणजे रोल रेडी केलेले आहेत ना, ते आता वाफवून घेणार आहे. 5-7 मिनिटासाठीच वाफ काढून घेणार आहे, जास्त वेळ वाफवण्याची गरजसुद्धा नाही आहे. मोदक वगैरे थंड होईपर्यंत माझं आणखीन एक काम झालेलं आहे, म्हणजे मी वड्यांचं पीठ रेडी केलेलं आहे आणि आता वडे थापायला घेतलेले आहे. साईडलाच केळफुलाचे कटलेट म्हणजे रोल आहे तो वाफला जातो आहे. आणि हे पीठ आहे ते आईनेच दिलेलं आहे. ॲक्च्युली हे वडे आहेत ते चिकन मटन बरोबर खाल्ले जातात, पण आज चिकन मटनसारखी जी भाजी आहे काळ्या वाटण्याची झालेली रस्सेवाली, तर देवाला मोदकाचा नैवेद्य दाखवला. कारण की संपूर्ण जेवण नाही दाखवलं, कारण की माझा उपवास तर नसतो संकष्टीचा, त्यामुळे देवासाठी गोड मोदक बनवले ते नैवेद्य दाखवलेलं आहे. तर जेवणामध्ये भात, टोमॅटो सार, काळ्या वाटाण्याची केळफूल टाकून केलेली भाजी, बुंदी रायता आहे, वडे आहेत गरम गरम फुगलेले, आणि केळफुलाचे कटलेट आहेत. त्याचबरोबर आधी केलेली मी अळूवडी आहे, लोणचं आहे, आणि आजचे स्पेशल बाप्पाचे स्पेशल संडे स्पेशल मेनू. संध्याकाळच्या वेळेला थोडाफार मी घरगुतीच होममेड चिवडा बनवून घेतला, कारण की तो 8-10 दिवस चालून जातो. आणि हजबंडचं हेच म्हणणं असतं की तू संडेचा दिवस अख्खाच्या अख्खा किचनमध्येच घालवतेस, त्यामुळे फक्त एकच स्नॅक्स बनवलं आणि लगेचच मी निघाली बाहेर. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आशा करते तुम्हाला नेहमीप्रमाणेच आजचा व्लॉगही आवडला असणार. आवडल्यास लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त. आणि छान थोडीफार बाहेरची सुद्धा कामं झाली पाहिजेत, थोडा फेरफटका झाला पाहिजेत, म्हणून मग हजबंडचं म्हणणं मनावर घेतला आणि थोडं बाहेर फेरफटका करायला निघालो. तर चला मग ह्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढे छान व्लॉग बरोबर. तोपर्यंत बाय, टेक केअर.
इंस्टा फेसबुकवाले फॉलो करा आणि यूट्यूबवाले सबस्क्राईब करा. पुन्हा सांगते बाय.